नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आज आपण 2 रांगोळी पाहणार आहोत. तर इथे मी 3 ते 2 ठिपके देऊन घेतलेत आणि बोटाच्या सहाय्याने त्याला गोलाकार आकार देऊन घेते. खूप कमी जागेमध्ये काढता येतील अशा या दोन्ही रांगोळी आहेत. खूप छोट्या आणि मस्त नवीन रांगोळी आहेत. तुम्ही पण या रांगोळी काढत चला. खूप जागा कमी लागते, कलर कमी लागतात आणि झटपट काढता येते आणि दिसायलाही सुंदर दिसते. आपल्या दारामध्ये आपण रोज छोटी का होईना रांगोळी काढलीच पाहिजे. त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होत असते. आणि उंबरवट्याजवळ रांगोळी यास व्यवस्थित पाहिलं का आपला दिवससुद्धा खूप सुंदर जातो. तुम्ही रांगोळी काढत असाल तर तुम्हाला माहीतच असेल, आणि जरी नसेल काढत तरी आतापासून सुरुवात करा काढायला आणि मग पहा तुम्हाला कसं वाटते. खूप सुंदर आणि आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात होते आणि आपल्या मनाला एक वेगळ्याच प्रकारचं प्रसन्न असं वातावरण वाटत असतं. रांगोळीमध्ये खूप निगेटिव्हिटी सामावून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण किंवा उंबरवट्यापाशी खूप सकारात्मक अशी ऊर्जा निर्माण होत असते. त्यासाठी छोटी का होईना, अगदी स्वस्तिक, फूल, तुम्ही काहीही काढा, पण रांगोळी ही काढलीच पाहिजे. आणि नसेल काढत तर आतापासून काढायला सुरुवात करा आणि मग पहा. तर आपल्या चॅनलवर अशा छोट्या छोट्या रांगोळी मी नेहमी अपलोड करत असते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. तर ही होती आजच्या व्हिडिओमध्ये आपली पहिली रांगोळी. खूप छोटीशी सुंदर रांगोळी आहे आणि झटपट काढता येईल अशी पण आहे. आणि इथे मी दुसरी रांगोळी दाखवते. ही पण अगदी छोटीशी आणि सुंदर रांगोळी आहे. मी इथे निळ्या कलरच्या रांगोळीने ठिपका मारून त्याला असं गोल राऊंड केले बोटाने आणि त्याच्या भोवती असे गोल काढलेत. हे थोडं लहान झाल्यामुळे मी याला थोडासा मोठा आकार देऊन घेते आणि मध्ये आपल्याला अशी लांब पानं काढायची आहेत. खूप सोप्या आणि झटपट काढता येतील. अगदी कुणालाही न काढता येणाऱ्यालाही या रांगोळी काढता येतील. एवढ्या सोप्या रांगोळी मी दाखवत असते. तुम्हाला माझ्या रांगोळी कशा वाटतात हे सांगायला विसरू नका. रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.